आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। नाही, विजू तुमच्यावर प्रेम वेगळं आहे सार्थकचं जरा, त्यामुळे तुम्हाला मागे राहून नाही चालणार. तर विजू होचा या ठिकाणी मला रामू काका शेळके राजस्थानचे महामहिम वाट पाहत होतो असं नानांचं आमदार संजय केनेकर जय श्रीराम यांनी समोर यायचे, यांचं स्वागत सार्थक, त्याचे आई वडील आणि वाघ परिवार हे करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजायचे आहेत. महामहिम राज्यपाल माननीय बागडे नाना व्हेज या सत्कार हॉटेलचे मालक आणि सार्थकचे मामा चंद्रकांतराव घुगे हे नानांचं स्वागत करत आहेत. मामानी बरेच याचबरोबर दीपभाऊ ढाकणे त्यांच्या समेत आले, त्यांचाही सत्कार सार्थक वाघ परिवारांच्या तर्फे करण्यात येत आहे. त्याचबरोबर रामेश्वरजी भादवे माजी नगरसेवक मी कृपया एका पाठोपाठ एक नाव घेतोय. स्वागत वाहक परिवारांच्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळं सर्व या ठिकाणी आपण तर त्यांनी सर्वांनी स्थानपन्न व्हायचे. यानंतर मी किशोर भाऊ नागरे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं. समोर ज्यांनी चप्पल बूट काढलेले त्यांनी पायात घालून घ्यायचे, तिथं उद्घाटन आहे. रामभाऊ बाबा पेरकर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर. भगवान गोरडे सर यांना विनंती आहे. गजानन भाऊ टेहरे यांचा या ठिकाणी वाघ परिवाराच्या वतीनं सन्मान केला जातोय. अमोलजी वाहक चौका. 60 वर्ष तुला व्यवसाय करता येतो. या व्यवसायामध्ये तू निश्चित वाढत राहशील. आता तू छोट्या ह्याच्यामध्ये 4-5 वर्षामध्ये एक मोठं हॉटेल टाकलंय. 1,200 लोक एका वेळेला जेवतील एवढं हे इथं की त्याने व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आता ग्रामीण भागात जे आपण जेवत होतो, खात होतो पिढ्यानपिढ्या, ज्वारी बाजरी वगैरे असं, तर त्याच्याकडे लोकांचा कल गेलाय. आज सगळ्या मोठ्या हॉटेलमध्ये लोक ज्वारीची भाकरी मागतात, लोक तिथे बाजरीची भाकरी मागतात, कुरड्या मागतात खायला, ते पापड्या मागतात बाजरीच्या, आहे का. आणि आता केटरला हे इथं त्यांच्या ह्याच्यात मेनूमध्ये द्यावाच लागतं. गोड पदार्थ तर असतातच लोकांचे, पण सगळ्यात हे जादा आता त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण हे की त्याने शरीरामधली ताकद वाढते. तुमच्या गव्हापेक्षा बाजरीच्या ह्याच्यात जादा ताकद आहे, म्हणून त्याला मोठं धान्य आपण म्हणतो, मिलियंट असं म्हणतो. आणि ते सगळं धान्य आमच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी, अमेरिकेचे अध्यक्ष होते त्यानं सुद्धा खाऊ घातलंय, अमेरिकेच्या अध्यक्षाला. आणि त्यापासून सगळीकडे प्रचारात आले हे मोठं धान्य मोठं धान्य. आणि आता त्याला भाव यायला लागलाय, त्याला भाव देखील यायला लागला. लोक आवडीने खातात. त्याला कमीत कमी रासायन आहे. बाजरीला फवारा मारत नाही, गव्हाला फवारा मार लागतो.
बाजरी ज्वारीला फार रासायनिक खतं टाकावं लागत नाही. ज्वारीला तर कोणी टाकत नाही. गव्हाला 3-4 वेळा रासायनिक खत मारावं लागतं, युरिया मारायला लागतो. आणि त्याच्यातून जे काही युरियामधून किंवा त्या रासायनिक खतामधून जे केमिकल जातं ते केमिकल त्या अन्नात जातं आणि त्या अन्नातून आपल्या पोटात जातं. आपल्या देशामध्ये एवढं केमिकल आपण खातोय, म्हणजे जगाने जर नंबर लावला जगामध्ये 20 कोणता देशातला माणूस जादा पचू शकतो तर भारताचा पहिला नंबर आहे 20 पचवण्यामध्ये. इतकं वीज आपल्या पोटात जातं आणि त्याने कॅन्सर वाढायला लागले. संशोधकाने तेही शोधून काढलं की कॅन्सर वाढतो कशामुळे. आता असं काही म्हणणं आहे की कॅन्सर तज्ज्ञाचं की तुम्हाला 8 माणसामागे 1 माणूस कॅन्सरचा दिसेल. 8 माणसामागे. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण पाणी आणि अन्न. याच्यामुळे आपल्या शरीरात काय काय घटक जातात, केमिकल काय काय जातं हे आपल्याला खाताना लक्षात येत नाही. आणि भेसळ तर सगळ्या प्रकारात होते. त्यामुळे जरा खाण्यापिण्यापासून सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. लक्ष द्यावं लागणार आहे. आणि म्हणून असं जर तू आपल्या घरच्या शेतात किंवा इकडं की बिगर रासायनिक खताचं गहू, बिगर रासायनिक खताची ज्वारी, बिगर रासायनिक खताच्या बाजरीची भाकर इथं मिळेल एवढं तू नुसतं लोकांना कळू दिलं तरी लोक इथं येऊन तुझं जेवण करतील. इथं कारण लोकांना ते हवंय. आता विश्वास दे लोकांना की आपल्याला खरंच मिळेल की नाही म्हणून. आणि म्हणून असा उद्योग फार मोठा चालू शकतो. छोट्या सत्कार प्युअर व्हेजच्या उद्घाटन प्रसंगी इथे शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून आलेले आपल्या सर्वांचे लाडके महामहिम राज्यपाल आदरणीय नाना, तसेच आमचे सहकारी मार्गदर्शक आमदार मान्य संजय भाऊ केनेकर, उपस्थित असलेले या कुटुंबावर प्रेम करणारे, तसेच या व्यवसायासाठी शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनी आणि आज अनेक व्यवसाय करत करत आज ह्या सत्कार प्युअर व्हेजचं ज्यांनी आज इथे सुरुवात केलेली आहे तो एक धडाडीचा तरुण सार्थक वाघ, त्याच्यावर संस्कार करणारे त्याचे आई वडील, त्याच्या पाठीशी असणारे सर्वच आज सकाळपासून वाटते आज हे 3रं उद्घाटन आदरणीय नानांच्या हस्ते होत आहे. म्हणजे या संभाजीनगरमध्ये 4-4:30 वाजल्यापासून नाना हे तरुणांच्या व्यवसायाचं उद्घाटन करत आहे आणि आज आता हे 3रं उद्घाटन आहे. आणि हे करत असताना नानांचे जे अनुभव आहेत त्यांना नानांनी अनेक क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. आमदार म्हणून असताना आपले जे प्रश्न तर सोडवलेच, पण त्या व्यतिरिक्त अजून शैक्षणिक संस्था असतील, दूध संघ असेल, साखर कारखाना असेल, म्हणजे असे वेगवेगळे व्यवसाय केल्यामुळे एक मोठा अनुभव नानांच्या पाठीशी आहे. आणि त्या अनुभवाचे बोल आणि तरुणांना वेगवेगळे मार्गदर्शन नाना करत आहेत. खरंच सार्थकनी म्हणजे छोट्या उद्योगापासून सुरुवात केली आणि एका शेगाव कचोरीपासून त्या आज एका मोठ्या प्युअर व्हेज आणि चांगलं एकदम दर्जेदार इथे हॉटेल आज सार्थकनी इथे सुरुवात केलेली आहे. खरंच आपण कारण त्यांनी जी शेगाव कचोरी दिली तिथे त्यांनी याचा जे दिलेली सेवा आहे, जो प्रामाणिकपणा आहे, जे कष्ट आहे आणि त्यांनी जी मेंटेन केलेली क्वालिटी आहे
तर ह्या सर्व गोष्टींच्यामुळे आज त्याचे एका व्यवसायाचे अनेक व्यवसाय आज त्याचे होत आहेत. तरुणांनी एक त्याचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीचं काम आज हा एक नवीन तरुण करत आहे. मी सार्थकला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आदरणीय महामहिम आदरणीय नाना आणि फुलंब्री मतदारसंघाच्या आमदार आदरणीय अनुराधाताई चव्हाण, आमचे मोठे बंधू माननीय विधान परिषदचे आमदार संजय भाऊ केनेकरजी, जिल्ह्याचे अध्यक्ष सुभाषभाऊ सिरसाट व सर्वच या ठिकाणी आलेले वेळेअभावी सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि बंधू आणि भगिनींनो, खरं तर आज ज्यांच्या प्युअर व्हेजचं रेस्टॉरंटचं उद्घाटन सार्थक भुजंगरावजी वाहक, खऱ्या अर्थाने सार्थकचा पूर्ण आई असेल, वडील असेल, त्याचे आजोबा, त्याचे मामा, एक जुने आपल्या या लिंगदरी गावातील या ठिकाणी एक कष्टाळू एक मेहनती कुटुंब आणि खऱ्या अर्थाने सार्थक शहरामध्ये शिक्षणासाठी आई वडील आले आणि सार्थकचा बघता बघता सार्थकनी नाना मागच्या 10 वर्षापूर्वी आपल्या हडको सिडकोमध्ये या ठिकाणी हडको टीव्ही सेंटर म्हटलं की तर पोलीस भरती नोकरीसाठी एमपीएससी साठी बरेच विद्यार्थी इथे 20 ते 25 हजार विद्यार्थी इथे या सरळ सेवे परीक्षेसाठी या ठिकाणी राहतात आणि ग्रामीण भागातून आल्यानंतर पोट भरलं पाहिजे, कारण की ग्रामीण भागातून या ठिकाणी येताना पैसा कमी असतो, राहण्यासाठी मेसचा खर्च जास्त होतो आणि शेगाव कचोरी सेंटर या सार्थकनी त्याच्या मनामध्ये जी संकल्पना आली आणि सर्वच मित्र परिवारांनी त्याला आई वडिलांनी त्याला सहकार्य केलं आणि बघता बघता रोज त्या ठिकाणी शेगाव कचोरी म्हणून रोज 1,500 ते 2,000 कचोऱ्या नाना त्याच्या विकतात आणि एका कचोरीमध्ये लोकांचं 10 रुपयात पोट भरतं आणि त्यामुळे सार्थकनी चांगलं यशस्वी 10 वर्ष त्या रेस्टॉरंट त्याची जी शेगाव कचोरीमधून नक्कीच त्यांनी तो विकास त्याचा प्रगतशील त्याची प्रगती झाली. पण बघता बघता त्याच्या मनामध्ये संकल्पना आली की आम्ही सर्व बसलो तो म्हणे भाऊ आता मुलं येत आहे आणि मुलं या ठिकाणी शिकताय, पण मुलांना अभ्यासिकेचं फार महत्व येणाऱ्या काळामध्ये याची गरज आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंद अभ्यासिका त्यांनी मागच्या काळामध्ये 1.5 वर्षापूर्वी चालू केली आणि त्या अभ्यासिकेमध्ये 250 ते 300 विद्यार्थी नाना त्या ठिकाणी शिक्षण घेत त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि अभ्यासिका चालू करण्यामागचं त्याचं कारण एवढंच होतं की ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी बाहेरच्या अभ्यासिकेमध्ये त्याला जास्त पैसे मोजावे लागतात. पण एक मी त्या सर्वसामान्य कुटुंबातून मी बघितलं की त्यांनी त्या विचार केला आणि त्या ठिकाणी अभ्यासिकेमध्ये पण चांगले यशस्वीने चांगले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकताय आणि त्यांना एक ते अभ्यासिकेचं भव्य दिव्य दालन त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने या प्युअर व्हेज रेस्टॉरंटचं त्याचं स्वप्न होतं की या टीव्ही सेंटर भागामध्ये नाना जालना रोडला आम्हाला जावं लागत होतं आणि इथे रेस्टॉरंट आहे, छोट्या मोठ्या हॉटेल्स आहे, पण चांगल्या कुटुंबाला जर जेवायचं असेल तर जालना रोड शिवाय इकडे पर्याय नव्हता आणि मयूर पार्क, जाधववाडी, भगतसिंग नगर हा हडको जो परिसर आहे हा कामगार या ठिकाणी जास्त वसत झालेला हा कामगार आहे आणि नक्कीच त्याचा दुवा म्हणून, कारण की जास्त रेट न ठेवता चांगली क्वालिटी द्यायची आहे आणि त्या ठिकाणी हे सगळं रेस्टॉरंट उभा करताना त्यांनी बाहेरच्या राज्यातील हे सगळं मॅनेजमेंट हायर केलं आणि त्याला 10 वर्षाचा त्या कचोरीचा रेस्टॉरंटचा अनुभव होता आणि नक्कीच आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे सार्थक आणि नानांचा आशीर्वाद आहे आणि नानांच्या हस्ते ज्याची रिबीन कापल्या जाते नक्कीच तो धंदा यशस्वी होतो, कारण की नानांनी सहकार क्षेत्रामध्ये जे जे मोठे मोठे उद्योग केलेले ते मराठवाड्या नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कौतुकास पात्र आहे. त्यामुळे सार्थकचं या 70 प्युअर व्हेज मध्ये चांगलं त्यांनी पदार्पण केलं आणि नक्कीच तुला आमच्या सर्वांच्या वतीने आणि या प्रभागाचा नगरसेवक या नात्याने तुला हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.